सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज मम्मी आणि पप्पांचा खूप स्पेशल डे आहे. त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे. तर आम्ही आता देवदर्शनासाठी निघालो आहोत कैची धामला. सो स्टे ट्यून विथ मी. सो आता आम्ही नीम करोरी बाबा कैची धामला आलो आहे दर्शनासाठी. तर आता परत कॉर्बेटला हॉटेलला जा. सो आता आम्ही नैनितालमधून कॉर्बेटला आलो आहे. तर हा हॉटेल आहे. चला आतमध्ये. आता पप्पा चेकिंग करतात हॉटेल रूमचं. सो मी तुम्हाला आता आमचा रूम दाखवते. इथे वॉशरूम आहे. हे बघा. ते फ्रीज पण आहे, मिनी फ्रीज. ते मिरर, टीव्ही पण आहे आणि सोफा आणि बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त आहे. आणि रूम मधून डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू येतो. हे बघा. हा, इथे कॉफी पिऊया आपण बसून. हा, कॉफीची मशीन आहे ना, मम्मी देईल मस्त. काय हा, इथून माकडासारखं डायरेक्ट पूल मध्ये जाणार आहे. हो, आता का नको नको. गाईज फुलं बघा कुठल्या कुठल्या कलरची आहेत, वेगळी वेगळी फुलं. त्या पोरांनी जबरदस्ती स्विमिंग पूल मध्ये झोपेत न उठवलाय मला डायरेक्ट. कॉफी पितोय. जा आता. झोप मोड केली माझी त्याच्यासाठी. जा तू. चपला घालायला पाहिजे. सो आता आम्ही असंच बाहेर वॉकला आलोय. इकडचे लाइटिंग्स बघा, पूल मधली लाइटिंग आणि बाजूचा हे व्ह्यू. इथे रेस्टॉरंट आहे. हे बघ, हा.
आणि मम्मी बघा रेडी झाली आहे केक कटिंगसाठी. इथे सगळं बसायसाठी आहे. इथे सिटिंग एरिया आहे. गार्डन मध्ये बसता येते असंच बोलायला. हो का, गप्पा मारायला. तेच. इथे जाऊ दे. सो आता आम्ही डिनरसाठी बाहेर आलो. आम्ही डिनरला इथे पूलच्या साईडलाच डायरेक्ट डिनर करणार आहोत. जसं व्ह्यू घेऊन मस्तपैकी डिनर. सो आता केक कटिंगसाठी मम्मी आणि पप्पा रेडी आहेत. 1 2 3 स्टार्ट. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. झाली ॲनिव्हर्सरी. ये नाही ते लाव ना. कसा खाता घे ब्लॅक म्हणून चॉकलेट खा. बघ कसा शहाणा आहे. मम्मीने फोटो काढायसाठी हातात बघा कॅन्डल घेऊन राहिली. मंजुलिका. ते बघा ना तसंच वाटते. केस पण सोडले आहेत. यालाच मंजुलिका बनवायला पाहिजे. तुला केसांचा वीक लावू. तुला विग लावूया नको. आणि मंजुलिका बनवूया. हा ऑलरेडी मंजुलिकाच आहे तसा पण. तर आता आम्ही कॅन्डल लाईट डिनर करतोय. आतिथ्य चिकन आहे ना. हा चिकन आहे. आणि पनीर आणि भेंडी मसाला, दाल मखनी, नान. डेझर्टला गरम गरम गुलाबजामुन आहेत. कसे आहेत पप्पा? छान आहे, छान. छान. हा अजून जेवतच आहे. जेवण पण मस्त. कसं होतं जेवण? टेस्टी होतं.